ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीत बनावट चलनी नोटा खपवण्याची रॅकेट, पानपट्टी चालकामुळे प्रकार उघडकीस। बनावट चलनी नोटा तयार करून त्या 20% कमिशनवर पानपट्टीत खपवल्याचा गंभीर प्रकार येथील शहापूरमध्ये निदर्शनास आला। या प्रकरणी चौघांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। यापैकी प्रमोद रामचंद्र पवार, अवधूत प्रकाश पवार दोघे राहणार सुतारमळा इचलकरंजी यांना अटक केली। त्यांना न्यायालयाने 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। शहापूरमधील विनायक हायस्कूल परिसरात पंकज संपाजी पवार वय वर्ष 30 राहणार अवधूत नगर शहापूर यांचे माऊली नामक पान शॉप आहे। 1 मे रोजी दुपारी प्रमोद पवार आणि अवधूत पवार हे दोघे या पानपट्टीत आले। यावेळी 200 रुपयाची नकली नोट असल्याचं माहीत असताना देखील खरी असल्याचे भासवत पंकजचे वडील संभाजी यांच्याकडून 20 रुपयाचे सिगारेट खरेदी करून उर्वरित 180 रुपये परत घेऊन गेले। पुन्हा 3 मे रोजी याच दोघांनी नकली 200 रुपये देऊन 20 रुपयांची सिगारेट घेतल्याचं निदर्शनास आलं। या प्रकरणी पंकज पवार यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। पोलीस तपासात प्रमोद आणि अवधूत पवार यांनी त्या नकली नोटा अर्जुन दळवी आणि ओमकार साळुंखे यांच्याकडून 20% कमिशनवर घेतल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे पोलिसांनी प्रमोद पवार आणि अवधूत पवार या दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। महानकरी न्यूजसाठी सुभाष पस्मे, इचलकरंजी।